सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. फॉर द विकेट कोलर पद्धतीचा हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवण्याचा प्रयत्न असफल राहिल्यानंतर मिड ऑफचा फिल्डर देखील थोडासा फंबल झाला, परंतु चांगलं बॅकअप मिळालं. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. उलटा स्वतः आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये पकडलाय हा झेल आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का टीम गावदेवी तळवली या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. ओव्हर द विकेट. वेग भरपूर चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. नवीन बॅट्समन हर्षल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी, परंतु फिल्डर थोडासा दूरवर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल. सेकंड साठी कॉल आणि चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. संदेश पाटील यांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्या मधला असलेला जो आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरा विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होतोय बॅट्समन संदेश. चला, वॅगनर कार ऑफ साइडला जी वॅगनर कार आहे, मागच्या साइडला जे व्हॉलेंटियर आहेत, चला स्वास्तिक. नवीन बॅट्समन रोशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोशन साठी हा बॉल बिगिट केलाय, परंतु टायमिंग भरपूर चांगला आहे. हर्षलच्या बॅट मधून येतोय.
एक दर्जेदार स्ट्रोक हर्षलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो, ज्या प्रकारे त्यांनी स्ट्रोक केला. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. चौदा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन दिशा दिली, ड्राईव्ह केल्यानंतर चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने डीप मध्ये. एकेरी धाव देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि सेकंड रन घेत असताना बॅट्समन रोशन देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 15 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन विकी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. पुन्हा एकदा कट केलाय, टायमिंग भरपूर चांगला, चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने, रन मिळतील 4 आणि हा येतोय चौकार. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात 20 रन. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे आणि 20 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला विनंती असेल की सर थोडंसं सहकार्य करा. आपले जी वाहनं आहेत त्यांची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. चला तर 19 रन आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. राहुलचा हा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 20 रन, 10 रनच्या सरासरीने. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीच्या मार्कवर
संग्राम रनौरे आपल्याला पाहायला मिळते. कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगतिशील कामगिरी या खेळाडूच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्स IPL मध्ये नेट बॉलर म्हणून देखील हा खेळाडू अनेक मुंबई इंडियन्समधील जे बॅट्समन आहेत त्यांना मात्र नेट बॉलर म्हणून देखील भरपूर चांगली कामगिरी सातत्याने संग्राम रनौरेची राहिली आणि आज उत्कर्ष दिवा या टीमच्या माध्यमातून देखील भरपूर चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर त्याने आपले इरादे स्पष्ट केले. ज्या प्रकारे चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार त्याने घेतलाय. संग्रामचा हा बॉल लॉफ्ट केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फेकी देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. दीपेशने पकडला एक दैदिप्यमान झेल आणि विकेट आणखीन एक गमावलाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 27. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. पुन्हा एकदा फुलटॉस होता परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. रनआउटची संधी. फलंदाज होईल या ठिकाणी बाद. नवीन बॅट्समन विक्रांत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
वेग भन्नाट होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी पकडला, एक सोपा झेल दीपेशने आतापर्यंतचा दुसरा झेल पकडलाय. नवीन बॅट्समन तन्मय पाटील आपल्याला पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर कंप्लीट होते. 4 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होता आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 रन. (31) 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला संग्राम, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण या सामन्यानंतर आणखीन 2 सामने आम्हाला खेळवायचे. शेवटचा षटक गोलंदाज पुन्हा एकदा संग्राम आपल्याला पाहायला मिळेल. सलट 4 व्हीलर. पहिला बॉल फुलटॉस होता, परंतु विनंती असेल की जी व्हाईट कलरची 4 व्हीलर आहे, जी स्विफ्ट चालक कृपया करून आपली जी स्विफ्ट कार आहे ती पार्किंग झोन मध्ये आपण लावा. गोलंदाज सज्ज होते. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त 1. लॉफ्ट केलाय, कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते, परंतु फक्त आणि फक्त 1च रन. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 36. पद्धतीचा हा बॉल वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. या बॉलवर देखील आडवा बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली 37. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. सेकंड रन घेत असताना दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 39. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक्केचाळीस रन आतापर्यंत होतात आणि 42 रनचं टार्गेट असेल. सलग फिल्डिंग त्वरित लावून घ्या. गावदेवी तळवली संघ आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करा, कारण या सामन्यानंतर आणखीन 2 सामने हे आम्हाला खेळवायचे आहेत.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. चला तर 42 रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम उत्कर्ष दिवा या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विराज आणि वैभव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. गोलंदाज सज्ज होतील. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मात्र जरूर मानावं लागेल. एक रननी धावफलक देखील ओपन झालाय. वैभव आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची. वैभव साठी हा बॉल लॉफ्ट तर जरूर केलाय, फिल्डर भरपूर वेगाने धावलाय, प्रयत्न मात्र असफल, परंतु रन मिळतील 4. हा चौकार येतोय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा आतापर्यंत होतात. ऍक्शन रिप्ले मध्ये सागर आपण पाहिलं की जसा टप्पा पडला त्यानंतर फुटवर्कचा चांगला वापर केला, ताकदीचा पुरेपूर उपयोग करून हा दर्जेदार स्ट्रोक मात्र जरूर खेळला. वैभवने मात्र धावांचा वैभव रचण्यासाठी हा प्रयत्नशील स्ट्रोक त्याने केला आणि टोटल 5 रन आतापर्यंत होतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु रनआउटची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल होता. भरपूर वेगाने धावले दोन्ही बॅट्समन, वैभव मडवी आणि विराज मडवी हे दोन्ही बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन आपण पाहतोय विराज यांना. अनेक वर्ष उत्कर्ष दिवा या टीमच्या माध्यमातून खेळत असताना मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या बॅट्समनकडे आहे, परंतु सध्याच्या घडीला एक विजयाचा उत्कर्ष करण्यासाठी भरपूर चांगला खेळ करावा लागेल. बॅटच्या स्लाइडचा वेध डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज विकी मनसोडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाज आणि सातत्याने भरपूर चांगलं योगदान गावदेवी तैवली या टीमसाठी देखील या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालाय, परंतु अप्रतिम अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा स्ट्रोक पाहायला मिळालाय. जसा टप्पा पडला त्यानंतर पूर्णपणे ताकदीचा वापर त्याने केला. असं नेहमी म्हटलं जातं की शक्तीपेक्षा कधी कधी युक्ती देखील महत्वाची, आणि ती युक्ती देखील त्याने वापरली. बिरकावून दिल्यानंतर 6 धावा मिळाल्यात. या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 13 रन आणि शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. इव्हनचं पहिले षटक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलवली जाते तन्मयीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकीचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय की काय. फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, पकडलाय झेल चंदू यांनी आणि विकेट क्रमांक पहिला धक्का उत्कर्ष दिवा या टीमला.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडला ऑन ठेवा. नवीन बॅट्समन निशांत आपल्याला पाहायला मिळतोय, तर गोलंदाजीसाठी मनोज यांना आमंत्रित केलंय. पहिला बॉल डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन, 42 रनचं लक्ष आहे आणि कुठेतरी एक धावांसाठी संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका खेळला, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल, बॅट्समन होईल विकेट. एक मोठा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. गोलंदाज सज्ज होते, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेलची संधी. आतापर्यंत 2 झेल पकडले चंदू यांनी. निशांत मात्र आल्या पावली माघारी परतलाय. संकेत या ठिकाणी बाद होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. जर हा विकेट प्राप्त केला असता तर आणखीन एक विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली असती. हा चौकार आलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती सध्याच्या घडीला टीम उत्कर्ष 11 दिवा या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता परंतु वेग वेस्टर्नचा होतोय आणि दीपेश देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय सध्याच्या घडीला टीम गावदेवी तळवली या टीमच्या माध्यमातून.
नवीन बॅट्समन संग्राम रनावरे आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. गोलंदाज सज्ज होते. आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला अंगाचा वेध देखील घेतला जातोय. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट, ज्या प्रकारे डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली आणि समीकरण बदलून गेले. शेवटचे 18 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकार चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि सध्याच्या स्थितीला 2 षटकांमध्ये अवघ्या 18 धावा जमवल्या गेल्या. 4 महत्वाचे विकेट गमावल्यानंतर 18 मध्ये करायच्या 24 कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावे लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम गावदेवी तळवली संघ, कारण आणखीन 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. 18 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता. शेवटचे 18 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. विकीचा पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर सतरा मध्ये करायच्यात, आता मात्र 24 रन. विकीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, झेलची संधी पकडलाय झेल. एक दर्जेदार झेल पकडला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी सफल होत असताना टीम गावदेवी तळवली या टीमचा 5 महत्वाचे विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत गोलंदाजाने. 16 बॉल मध्ये अजूनही 24 रन करायचे आहेत. या षटकामध्ये जर कमीत कमी रन जर आल्या तर कुठेतरी सागरजी या मॅच मध्ये एक चांगलं कमबॅक गावदेवी तळवली या टीमचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. परंतु जर 1 ते 2 षटकार आले तर या सामन्यामध्ये पुनरागमन उत्कर्ष दिवा या टीमचं देखील होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. वेगवान बॉल पंचांकडे अपील केली, परंतु या क्षणाला दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून थोडीशी चूक होती. ती चूक मात्र दोन्ही बॅट्समन कडूनच दुरुस्ती करण्यात आली. डॉट बॉलची समाप्ती 15 मध्ये आता मात्र करायचे हत्या म्हणजे 24 रन. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. युवा उद्योजक विघ्नेशजी कोळी यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि बॅट्समन होईल विकेट. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारा हा सामना आज मात्र आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. 18-6 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते.
नवीन बॅट्समन राहुल साळवे देखील आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच तेवढीच इम्पॉर्टंट आहे. हा बॉल लॉफ केलाय परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी ऍड होते. समीकरण बदलून गेलं आणि शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. या षटकाचा जर विचार केल्यानंतर 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मात्र खर्च केली विकी बनसोडेने, जी जबाबदारी त्याच्यावर दिली आणि ती जबाबदारी सफलपणे पार पडण्याचा निर्धार देखील त्याने घेतलाय. लॉफ्ट केलाय, झेलची संधी, तिसरा विकेट प्राप्त केला या षटकामध्ये. अप्रतिम दर्जाचा स्पेल, जो विश्वास दाखवला गावदेवी तळवली या टीमच्या माध्यमातून, तो विश्वास मात्र सार्थकी ठरवला या गोलंदाजाने. शेवटचे 12 बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज. फक्त आणि फक्त एक धाव खर्च करून 3 महत्वाचे विकेट प्राप्त केले. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं लक्ष छोटं किंवा मोठं नसतं, परंतु तुम्ही मिळवलेला विजय हा तुमच्या टीमला एक नवी झळाळी देत असतो आणि तसाच काहीतरी प्रयत्न. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. अजून 2 सामने आम्हाला खेळवायचे या मॅच नंतर आणि बारा चेंडू आणि 23 रनची गरज अजूनही आहे. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज हर्षल आपल्याला पाहायला मिळेल आणि 12 मध्ये करायचे 23 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. चला, व्हाईट कलरची जी कार आहे ऑफ साईडला, त्या ठिकाणी जे प्लेयर आहेत एम जी हेक्टर जी कार आहे त्या कार चालकाला कृपया करून आपण सूचित करा. पहिला बॉल लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. फक्त आणि फक्त एकच रन. लाजवाब फेकी आपल्याला पाहायला मिळाली. चला, मागच्या साईडला जे व्हॉलेंटियर आमचे बसलेत त्यांना मी विनंती करू की जे वाहन लागलंय पॉईंटच्या दिशेने, कोलर पद्धती 6 बॉल पंचांकडे अपील केली. रनआउटची संधी परंतु एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये ऍड होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 21 रन. 10 बॉल 21 ची आवश्यकता. संग्रामकडे जिद्द चिकाटी आहे. संग्राम षटकार मारू शकतो परंतु गोलंदाज देखील तेवढा चांगला संघर्ष करतोय. फुलटॉस. संग्रामने मात्र खऱ्या अर्थाने आपल्या नावाप्रमाणेच हा दर्जेदार स्ट्रोक त्याने केला. या मॅचला कलाटणी मिळवून दिली. 9 मध्ये आता मात्र करायच्या त्या म्हणजे 15 रन. 9 बॉल आणि 15. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली गोलंदाज हर्षलने. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस. समोरच्या दिशेने सामन्याचं चित्र बदलून टाकलं संग्राम रनावरेने. त्याच्या बाट मधून येत आहेत सलग बॅक टू बॅक दुसरा अट्रॅक्टिव्ह आणि प्रभावित करणारा स्ट्रोक. या सामन्यामध्ये अजून आम्ही जिंकलो नाही असा निर्धार घेऊन स्ट्रोक खेळलेत.
स्क्वेअर डिलिव्हरी. आठ बॉल आणि 9 रनची गरज 12 मध्ये करायच्या होत्या त्या म्हणजे 21, परंतु आता मात्र सामन्याचं चित्रच बदलून टाकले या बॅट्समनने. धीम्या गतीचा हा बॉल जसं वेगाने प्रत्युत्तर दिलं बॅट्समनने तसं थोडस संयमाने उत्तर देतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन भरपूर चांगली आहे. अप्रतिम दर्जाचा बॉल रिलीज केलाय. हार मानण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तयार नाही. गावदेवी तळवली संघ ज्या प्रकारे सुरुवातीला त्यांचं प्रदर्शन राहिलं, परंतु या अगोदरच्या षटकामध्ये केलेली मात्र धावांची जमवा आणि त्यानंतर सामन्याला चित्र बदलूनच गेलं. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. जर हा झेल पकडला, मनोज यांनी झेल पकडला आणि या मॅचला मात्र पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. कधी तळवली संघ कधी मात्र वर्चस्वामध्ये येतोय तर कधी मात्र उत्कर्ष दिवा संघ वर्चस्वामध्ये येते. मनोजने या मॅचला मात्र कलाटणी मिळवून दिली. ज्या प्रकारे एक दर्जेदार झेल त्यांनी पकडला शेवटच्या क्षणापर्यंत ते धावले. नवीन बॅट्समन अक्षय. आठ विकेट आतापर्यंत होतात. चार बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 3 रन. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामने आज मात्र जरूर पाहायला मिळालेत अनेक प्रेक्षकांना. कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काय घडलाय. बॅट्समन होईल विकेट. 3 बॉल आणि आता मात्र 3 रनची गरज. आल्या पावली माघारी बॅट्समन अक्षय. 9 विकेट आतापर्यंत होतात आणि शेवटची जोडी सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये ऑल आउट होणारा पहिला संघ आम्ही नेरूळ टीमला पाहिलं. शेवटच्या 3 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. तीन बॉल आणि 3 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड साठी कॉल. या क्षणाला काय घडलंय. संग्राम वेगाने धावलाय. धावण्यासाठी क्षमता लागते, परंतु त्या क्षमतेपेक्षा धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द असावी लागते. ती जिद्द दाखवली संग्राम रनआवरेने. लेदर बॉल क्रिकेटचा असलेला अनुभव आणि त्यानंतर ही केलेली किमिया. आता मात्र 2 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 1 रन. 7 बॉल पेस केलेत. 21 रनवर खेळतोय. आज मात्र आपल्या नावाचा आपल्या कामगिरीचा नवा संग्राम या दिवाळी मस्तान ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये जर उमटवायचा असेल तर 2 बॉल मध्ये मात्र संग्रामला 1 धाव मात्र पूर्ण करावी लागेल. सुरुवात संग्रामने चांगली केली. त्याचा शेवट देखील जर गोड करायचा असेल तर 2 बॉल मध्ये विजयासाठी 1 रन करावे लागेल. लॉफ्ट केलाय. जशी सुरुवात षटकाराने केली त्याचा शेवट देखील षटकारच करतोय आणि आज सामना जिंकलाय उत्कर्ष दिवा या टीमने. तर चला दिवा टीमचे कॅप्टन आपण त्वरित या आणि या मॅचचा हिरो संग्राम आपण या.